तर आता सानूचं कसं ऍडमिशन झालंय ना, तर थोडाफार आम्ही स्कूल बघून घेतोय, माहिती कसं घेतो, काय सानूला माहिती पण घेतोय. दाखवतो. कारण कसं आहे आता सानवीने जे अगोदर स्कूल बघितलं तिला खूप आवडलं होतं. पण बरोबर. हा आम्ही असं आहे की आता तू इकडे बघ आणि इकडे ऍडजस्ट हो. स्मॉल मॉनिटर आहेत. हा आपण युजली कसं आधी स्मार्ट बोर्डचे असायचे हा किंवा एव्ही असायचा आपला. हा बरोबर. तेव्हा म्हणजे कसं तुम्हाला नेटवरती जाऊन सर्च करा बरोबर. जे काय असेल आता बघा आम्ही शेअर करतो तुमच्या सोबत की आता सानवीला आम्ही चांगल्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतली आहे. हा. तर बघूया की कसं घेते आता सर्व. ते तिच्यावरती आहे ना, शेवटी किती काय झालं. आपण तर आपण हे आपला नाही best करायचं. आपण करतोय. काय थोडी का तू इंजिनियरच बन, तू डॉक्टरच हे बन, नाही हे करत नाही आम्ही, आम्ही बरोबर आहे. करणार. तिला जसं जगायचं आहे, तिला तिला जसं एक हे एन्व्हायरमेंट करायचं चांगला मिळावा म्हणून आम्ही चांगल्या तिच्यावरती. हा स्कूलमध्ये. कितीच आहे? 1500 रुपयाला. 1500 रुपयाचं. मसाल्यांचं पण किती छान आहेत ना हे बघ, वुडन पूर्ण भारी आहे ना, हेवी आहे भरपूर. नमस्कार सर्वांना. दुपारच्या वेळी आम्ही आता ब्लॉग शूट करतोय आणि आता आम्ही थोडं बाहेर जाणार आहोत. तर बाहेर का जाणार तुम्हाला टायटलवरनं समजलं असेल, पण त्याच अगोदर स्नेहाने बघा एकदम लजीज मस्तपैकी बोंबील पुलाव केला. बोंबील पुलाव बनवलेला आणि त्याच्यामध्ये अंडे टाकलेले आहेत. तू नाही बोंबील खात ना म्हणून आपण अंडे टाकले त्याच्यात. हा, काय बोंबील बोंबील. हा, आज खा घे आज. आज का एक दिवस मम्मी पप्पाचं ऐक, ठीक आहे. हो. चला या सर्वांनी जेवायला. तर आज ना आम्ही सानूचं ऍडमिशन करायला जाणार आहोत. बरोबर. हो. हो हो ते अजून काय म्हणू? स्नेहा लजीज मध्ये काय नाही बनत, सर्व बनतं. तुम्हालाच बोंबील जास्त खायचंय. किती दिवस बोलते मला बोंबील पुलाव खायचंय बघा बोलत. किती भारी आणि सुगंध, एक नंबर. एकदम एक नंबर सुगंध, अप्रतिम. माझ्या तोंडामध्ये पाणी आलेलं आहे. तर चला मस्तपैकी आता पटापट जेवण करून घेऊया आणि सानूसाठी आपण ऍडमिशन स्कूलमध्ये ऍडमिशन. बघतोय ऍक्च्युली आम्ही कुठला स्कूल बघितला होता, काय झालं ते सगळं आम्ही ना एंडला सांगत. हा बरोबर. आणि आपण कुठल्या सेक्टर मध्ये बघतो तेवढं सांगणार, कारण जास्त डिटेल पण आपण इकडे शेअर नाही करू शकत सानू स्कूल रिलेटेड. बरोबर. तर आम्ही आता ना तिला बेस्ट बघतोय की जेणेकरून सानूचं थोडं चांगला ग्रोथ व्हावी. हा तर आता बघूया कसं होते ना. बरोबर. काय झालं सानू? चल. काय मग झालं? तुला एगू दिलाय फक्त, दुसरं काहीच नाही. काहीच नाही. हा, काढली बस. का थोडासा खा, थोडासा टेस्ट कर, नाही आवडत तर नको खायचं. तर आता ना आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो स्कूलमध्ये. सानूसाठी एक स्कूल बघितलंय, तर तिथे ऍडमिशन साठी चाललो ना. विचारपूस करूया, चांगला स्कूल दाखवूया तिला आवडते का नाही. हा, कारण लास्ट जो स्कूल होता सानूला आवडलेला, रडत होती लिटरली ती तिकडे की मला इकडेच ऍडमिशन पाहिजे, कारण तिने बघितला होता. तर विचार केला तिला घेऊन जाऊया सोबत, तिला आवडलं तर बघूया पुढे कसं करायचं. तर आता आम्ही स्कूलमध्ये आलो आहोत. बस सानू, बस नाही. तर आता सानूला पण स्कूल आवडलेलं आहे ना सानू. हा, तर चला बाकी आता प्रोसेस करून घेऊया पटकन. सानू आवडलं का तुला स्कूल? काय सानू, आवडलं स्कूल? आवडलं ना? माझ्याकडे पहिले खूप फिश टँक असायचे म्हणजे लहान. सानूचं ऑलरेडी आता आम्ही ऍडमिशन झालेलं आहे. तर आम्ही स्कूल बघतोय. वा, आउटडोर ऍक्टिव्हिटी एरिया, स्विमिंग पूल, हा, इकडे चेंजिंग रूम आहे, ओके. शॉवर रूम इथे आहे. इथे ओके स्विमिंग ओके. ऍक्टिव्हिटी फर्स्ट स्टँडर्ड पासून असते. सो मग त्यांना मुलांना स्विमिंग ऍक्टिव्हिटीसाठी खालती घेऊन येणार टीचर, त्यांच्यावर एक मावशी असणार. मावशी त्यांना चेंज करणार, शावर देणार आणि मग वरती कोच बरोबर ते वरती स्विमिंगसाठी जाणार. हा बघा, हा ग्राउंड आहे, ऍथलेटिक्स स्कूलचा ग्राउंड आहे. इकडेच बघा. होते. ओके. किती मोठं आहे. अजून थोडं काम आहे. हा हा, सीसीटीव्ही सर्व हे कॅमेरास वगैरे सर्वकडे कॅम्पस लावले. लॉक्ड असतं. ओके. हा जो गेट आहे तिकडून मुलांना ड्रॉप आणि पिकअप करायचं आहे. ठीक. तर आता सानूचं कसं ऍडमिशन झालंय ना, तर थोडाफार आम्ही स्कूल बघून घेतोय, माहिती कसं घेतो, काय सानूला माहिती पण घेतोय. दाखवतो. कारण कसं आहे आता सानवीने जे अगोदर स्कूल बघितलं तिला खूप आवडलं होतं. पण बरोबर, आम्ही हा. असं आहे की आता तू इकडे बघ आणि इकडे ऍडजस्ट हो. हा. कारण की उल्वेमध्ये जर बघायला गेले ना की खूप स्कूल आहेत, हा, पण ते सानवीचे ऍक्टिव्हिटी करण्यासाठी भारी काय काय खूप सारे इकडे. हा. तर आम्हाला ते पण पर्सनली आवडलं. सानूला पण तसं स्कूल हवं होतं की जिथे ऍक्टिव्हिटीज वगैरे पण जास्त असले पाहिजे. बरोबर. चला आता आपण बघून घेऊया हा, इंडोर ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटीज. हो,
हे बघा इकडे. इथेच आमचं क्लब रूम. इथे मग स्केटिंग होतं, चेस आणि कॅरम, टेबल टेनिस आणि मग लहान मुलांना सानूचं स्वप्न पूर्ण स्केटिंग करायची होती ना तुला. अच्छा, हा स्पेसिफिकली 10वीचा क्लास आहे, पण 6चा क्लास सेम असणार. सेम असणार. ठीक आहे. ओके. डेस्क असणार, हां. मग एक AC, ओके कॅमेरा, ब्लॅकबोर्ड, इंटरॅक्टिव्ह पॅनल आणि व्हाईट बोर्ड. ओके. ठीक आहे. स्मॉल मॉनिटर आहे. हां. आपण युजली कसं आधी स्मार्ट बोर्ड जे असायचे हां. किंवा AV असायचा आपला, हां बरोबर. तेव्हा म्हणजे कसं तुम्हाला नेटवरती जाऊन सर्च करा, करा बरोबर. मग ते प्ले करा. ते दरवेळी बरोबर, तेच बरोबर. काम हां करायचं. बरोबर. हे कसं बॅकएंडमध्ये स्टोअर करतो. ओके. त्यामुळे तुमच्याकडे जे काय आहे तुम्ही हे जे स्टोअर करून ठेवू शकता आणि मग ते प्ले करायचं. ठीक आहे. म्हणजे मुलांना एज्युकेशनसाठी हां, इझी educationसाठी very easy. इझी. ओके ठीक आहे. चालेल. छान आहे Thank you. क्लास. आणि AC पण आहे ना प्रत्येक याच्यामध्ये असणार. प्रत्येक क्लासरूम मध्ये. ओके छान. कम्प्युटर क्लास आहे का? ओके चला. आणि त्याच्याच बाजूला इकडे रोबोट. रोबोटिक्स लॅब. तू रोबोटिक्समध्ये करते ना? ओके. ओके, आतमध्ये येऊन बघू शकता ना. सानू ऍक्टिव्हिटीसाठी भरपूर काय आहे तुझ्यासाठी. बघा जे आपल्याला ते फोटो माहित आहे ना पाठवलेला होता प्रमोशनसाठी. बरोबर. तर त्यांचंच आहे. फोटोमॅटो. हां तेच. तर फायनली सानूचं ऍडमिशन झालेलं आहे. हो. तर आता फक्त आम्हाला काही युनिफॉर्म घ्यायचा आहे, तर त्याही एक ऍड्रेस दिलाय. आणि बुक्स घ्यायचे आणि मंडे पासून स्कूल पण स्टार्ट होणार आहे. ते हां, ते जेव्हा सर्व. क्लास स्टार्ट होणार तेव्हा घेणार. ठीक आहे. हा मग अजून ते swimming आता कसं costume हे नवीन नवीन सर्व ऍडमिशन आहेत सर्वांचे, तर सध्या ते बंद असणार. तर आमचा एक पहिले स्वप्न होता की आमची सानू पण असे मोठे स्कूलमध्ये जावी म्हणून. म्हणजे हा. कसं आहे माहिती आहे का, उल्वेमध्ये जर आता बघायला गेलं ना स्टेट बोर्डमध्ये जास्त स्कूलच नाही आहेत. हा. एक दोनच आहेत आणि बरोबर. जेवढे पण CBSEच आहेत. हा. तर मी मॅमला हे पण विचारलं की मॅम आता कसं स्टेट बोर्ड मधून येऊन CBSEचं तिला हार्ड नाही जाणार का? बरोबर. तर ते काय बोलले की जेव्हा स्कूल स्टार्ट झाला ना की तुम्ही टीचर्सना पण भेटा हा. आणि जे काही तुम्हाला वाटते ते तुम्ही शेअर करू शकता. तर बरोबर. आम्ही जेव्हा आता आमचं स्कूल स्टार्ट होणार 2-4 दिवसानंतर टीचर्सना येऊन भेटणार आणि सानूबद्दल थोडं सांगणार की आता CBSE अचानकच हे अचानकमध्ये, हा, झालंय. याच- 4 वर्ष कसं आता तिने स्टेटमध्ये स्टडी घेतली आहे. हा. तर कसं आहे की ना तिला थोडंसं हार्ड होऊ शकते. तर ते काय बोलले एक 3-4 महिन्यात होऊन जाणार सेटल. तर आम्हाला पण बरोबर. माहिती की सानू होणार म्हणून. हा. तर सानूला पण आवडलं आहे कारण कसं सगळे ॲक्टिव्हिटीज आहे. हा. तर मुलांना ॲक्टिव्हिटीज पण पाहिजे आणि आत्ताचे स्कूल तुम्हाला माहिती कुठेच काय आता चांगलं झालं नाही. पण आता पण बघूया की कसं एज्युकेशन ती इकडे भेटते. पण इतर जे पॅरेंट्स आहेत त्यांच्याकडून तर आम्ही ऐकलं की चांगलं स्कूल आहे म्हणून. हा, बरं. पण आम्ही दुसरे दोघी पण तिघांना ऍडमिशन विचारलं. करत होते त्यांचेच घरातले. म्हणजे समजा एक भाऊ आहे तर बहीणचा पण ऍडमिशन इकडेच करतात. हा. याच्यावरून कळते की स्कूल चांगलं आहे म्हणून. हा. जर चांगलं नसतं तर लोक कसं पॅरेंट्स काढत असतात की इकडे. आता बहुतेक आता बघितलं आम्ही की सानवीचे स्कूलमधले स्टुडंट आहेत तिकडे आले बरोबर. ऍडमिशनसाठी. तर जे काय असेल आता बघा आम्ही शेअर करतो तुमच्यासोबत की आता सानवीला आम्ही चांगल्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतली आहे. हा. तर बघूया की कसं घेते आता सर्व. ते तिच्यावरती आहे ना शेवटी किती काय आपण झालं. तर आपण आपला हे नाही best करायचं. आपण करतोय. काय थोडी का तू इंजिनियरच बन, तू डॉक्टरच हे बन, नाही हे करत नाही आम्ही, आम्ही बरोबर. करणार. तिला जसं जगायचं आहे, तिला तिला जसं एक हे एन्व्हायरमेंट करायचं चांगला मिळावा म्हणून आम्ही चांगल्या तिच्यावरती, स्कूलमध्ये हा. तिला टाकली आहे. बस. जेणेकरून तिला कसं बोलतात जसा हे असते संगत तसं हा. मुलं वागतात. तर ठीक आहे बरोबर. आता बघूया ना इकडे कसं तर सगळे आणि चांगले स्कूलचे जबरदस्ती मुलं काहीच येतील. नाही का तू हेच बन तेच बन. तिच्यावरती आहे तिला पुढे काय बनायचं. हो. तिचं फ्युचर तिच्या हातामध्ये. आपला कर्तव्य फक्त एवढंच आहे का आपण जेवढं चांगलं तिला एज्युकेशन देऊ शकतो तेवढं आपण देऊ शकतो. बरोबर ना. हो. चांगल्या स्कूल मधलं आमचं स्वप्न होतं का आमची सानू पण तिथे शिकावी. तिथं ऍडमिशन शेवटी केला बोलताय ना ते आम्ही भरपूर वेट केला या गोष्टींसाठी. 4 वर्ष म्हणजे बघा कोरोनाचं हा. 1 वर्ष असंच गेलेलं. 4 वर्ष ती स्टेट बोर्ड मध्ये होती पण आम्हाला कुठे ना कुठे मनातून हे होता की ती शिकतच नाही आणि आम्ही कंप्लेंट करून थकलो होतो. उलटा आमच्यावरतीच ब्लेम येत होता. तर आम्ही विचार केला ठीक आहे चेंज करून बघूया. हा. पण तेव्हा परिस्थिती आपली खराब असल्यामुळे मग आपल्याला असं वाटत अरे ऑप्शनच नव्हता आपल्याकडे. बरोबर. पण आता आम्ही ठरवलं की नाही आपण आपली मुलीला चांगल्या स्कूलमध्ये टाकूया. ते कसं करणार काय करणार ते तिच्यावरती आहे. पण बरोबर. आपण आपला बेस्ट देऊया. आपण हा. ॲज अ पॅरेंट जे दुसरे आता पॅरेंट कॉम्पिटिटर आहेत सगळे एकमेकांचा बघून विचार करतात आमचा पण हा. मुलगा इकडे झाला पाहिजे, आमची पण मुलगी या स्कूलमध्ये झाली पाहिजे म्हणजे गेली पाहिजे. हा. तर आमचं पण स्वप्न होतं ते आम्ही पण आज पूर्ण केला. आणि आता आपण एक काम करूया. तर आता ऍडमिशन तर झालेलं आहे. आता हिचं युनिफॉर्म घ्यायला जाऊया ठीक ना. आहे, uniform, युनिफॉर्म books आणि घ्यायचे. बुक्स घ्यायचे. हा. चला कंटिन्यू. एवढे आहेत का सर्व? नाही आता सांगते त्याच्यातून काय काय. अच्छा. तर आता सानूचे स्कूलचे बुक वगैरे आणि युनिफॉर्म घेतले आणि ते आपले ताई भेटले. काय नाव ताई? साक्षी साक्षी लाड.
तर आणि ताई माझं पण युट्यूब चॅनल आहे अच्छा, अच्छा, साक्षी अच्छा. नावाने. तर नक्की सबस्क्राईब करा, चॅनल चेकआउट करा. Thank you. तर आता मी इथनं जातो, ताईने पटकन ओळख दिली. हो, बरोबर. तर बरं वाटलं ताई आले आणि सानूला बघितलं ताईनी आणि हो. बोलले. ती बाहेर उभी होती ना, डान्स क्लासला सोडायला आलेली मुलीला. अच्छा अच्छा डान्स अच्छा. क्लास इकडे. डान्स क्लास किती मोठी आहे मुलगी? माझी आता 7th स्टँडर्ड आणि एक मोठी 15वीला आहे. अच्छा ओके. सानू कशी आहे? मस्त. सानू टॉय हवा होता, बोलले नको ते लहान मुलांचे टॉय पाहिजे तिला. ती एकदम भारी, असेच कष्ट करत राहा आणि Thank पुढे you. मोठे मोठे होत राहा. थँक्यू ताई. चला तर आता ना आपण आपल्या गाल्यावरती आहोत. स्नेहा आणि सानू घरी आहे आता. ॲडमिशन वगैरे झालेलं आहे आणि आता राहिलं आहे म्हणजे आपलं काम, पेंडिंग काम आहे. आपल्याला कोणताही काम आपला पेंडिंग नाही ठेवायचा. तर हे बघा हा मसाला आहे ना, याच्यातनं अर्धा कुरिअर झालेला आहे आणि आता हा तुम्हाला दिसतो ना, याच्यातनं अर्ध्यापेक्षा जास्त कुरिअर उद्या होईल. तर शेवटचा आता जो मसाला राहील ना, याच्यामधनं जवळजवळ 50 किलो मसाला राहील. तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर पटापट आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करा. चला आता पटापट मसाले आपण पॅकिंग करून घेऊया. तर सकाळी थोडा टाईम भेटला होता, तेव्हाच मी हे सर्व हे जे आहेत ना 1 किलोचे आणि अर्धा किलोचे आपल्याजवळ मी विचार केला थोडासा टाईम आहे तर चला पॅकिंग करून घेऊया. टायमिंग वरती लाईट गेली आणि एवढे आपले पार्सल भरून झालेले आहेत. 50 पार्सल 1 kg भरलेत, 50 पार्सल आपलं हाफ kg भरलेले आहेत. आता राहिलेले 2 किलो, जवळजवळ 80 किलो तरी मांदरोडे 40 ते 45 2 किलोचं पॅकेट भरायचं आहे आपल्याला मसाल्यांचं. तर आता लाईट आल्यावरतीच हे सर्व होईल. तर एक काम करतो, मला ना स्नेहाला आणि सानूला मार्केटमध्ये एक्झिबिशन मार्केटमध्ये घेऊन जायचं आहे. एक्झिबिशन लागलं इथं उलवेमध्ये, तर तिथे घेऊन जायचं आहे. सानू खूप म्हणजे दिवस झाले पाठी लागली ती. तर आता लाईट पण गेली तर आता काम काय होणार नाही. तर रात्रीनंतरच जेवल्यानंतरच आता मी इथे पॅकिंगला येणार. तर आता हे थोडा वेळ भेटला आहे तर त्याच्यामध्ये आता स्नेहाला आणि सानूला मस्तपैकी आम्ही तिघेजण ना एक्झिबिशनमध्ये जातो, उलवेमध्ये लागलेलं आहे. तर बघतो तिथे जाऊन काहीतरी छोटी मोठी वस्तू काय खरेदी घरासाठी. उलवे नवी मुंबई महोत्सव जाम मोठा लागलाय. मोठा किती आहे ना? हो गर्दी लागली खूप हा? ना, गर्दी आहे म्हणजे बाहेर आणि आत. अरे यावेळेस कपडे पण आहेत ना. चल असंच बघूया. हे राऊंड मार ना सानू, मारायला काय राऊंड कपडे मारू घ्यायचे बघूया. नाही, फक्त असं मारूया काही युनिक दिसला तर. कितीच आहे? 1500 रुपयाला. 1500 रुपयाचा. साईज पण ड्रेस वरतीच लिहिला XXL. चल तर हे बघा इथे आपल्याला ताई काय नाव भेटली, आहे ताई ताईने तुमचं? ओळख दिली. अनुष्का ताई आहे. तर ताई बोलतात की ताईची आजी जे आहेत आपले व्हिडिओज खूप आवडीने बघतात. तर आजीला खूप सारं आमचं प्रेम आणि थँक्यू बोला. ओके चला थँक्यू. सानू काय घेतलंस तुम्ही? काय त्याला डेमन्स काय हा? नाही 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 चाहिए, मत करो कम. टी शर्ट्स वगैरे 400 700 1000 ओनली 1000. दादा विंडो स्लाइडिंग क्लीन होगा क्या? सब मल्टीपल उधर स्लाइड वाला पर्सनल भी है. अगर ये देखो ये वाला हाँ, और वो तो सब में काम करेगा. मल्टीपर्पज मतलब किसी भी चीज में यूज कर सकते हो. गैस कितीला आहे ये 100 का है सर. अनब्रेकेबल चीज है, लॉन्ग टाइम स्टील का बेस्ट चीज है सर. ये 50 का है सर. हा वर्ल्ड मस्त वाटते ना ये ते. किसी में भी यूज, किचन का गैस बर्नर बेसिंग एवरीथिंग मल्टीपर्पज कहीं भी यूज कर सकते हैं इसको सर. मसाल्यांचे पण किती छान आहेत ना. हे बघ वुडन पूर्ण भारी आहे ना, हेवी आहे भरपूर. 4 वाला हे पण आहेत असे काचेचे. 500 550 रुपयापासून स्टार्ट आहेत. 1000 1500. किती सुंदर वाटत. चावी ठे लावण्यासाठी की नाही डायरेक्ट काय हवंय सानूला? हा त्याचे डायरेक्टली जागा लूज होतो. तिला आवडला हे कडा. बघू पक्का पक्का आवडला ना. कितीला आहे? 100. तर हे बघा इथे दादा आहे. दादा नाव काय तुमचं? चिन्मय दादा आहे आणि दादाने आपल्याकडनं 2 किलो मसाला ऑर्डर केलेला आहे. तर हा 2 किलो मसाला तुमचा. आणि तुम्ही फर्स्ट टाइम आपल्याकडनं ऑर्डर करताय का? म्हणजे व्हिडिओ थ्रूनी का कोणी तुम्हाला सांगितलं? अच्छा आपले ब्लॉग 1 वर्ष झाला.
थँक्यू मसाला संपला होता नेमका तर हा. बोललो तुमच्याकडून एकदा ऑर्डर करून बघू. थँक्यू. तर मग म्हणजे 1 वर्षाचा डायरेक्ट तुम्ही ऑर्डर 1 केलेला आहे. वर्षासाठीच ऑर्डर केला डायरेक्ट. अच्छा, अच्छा, आजच अच्छा. संपला मसाला. अच्छा, आजच वाई संपला. बोलली की घेऊन ये एकदा टेस्ट करून बघू नक्की. अच्छा अच्छा अच्छा. आणि त्याच्यावरती ना तुम्हाला क्रॅकर्स दिलेले आहेत फ्री, तर ते पण टेस्ट करा आणि मसाल्याचा फीडबॅक सुद्धा आवडलं तर द्या. तुमच्याकडून नक्की घेणार आहोत. नक्की 100% आवडणार. थँक्यू सो मच दादा. मसाला ऑर्डर केलाय का ताई? फर्स्ट टाइम ऑर्डर केलंय ना? फीडबॅक नक्की द्या हा ताई. सारा ताई येईल. चला थँक्यू. नमस्कार ताई. ताईने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलाय. फर्स्ट टाइम ऑर्डर करताय का? म्हणजे आपला व्हिडिओ बघूनच ऑर्डर केलं ना का कोणी सांगितलं? तर मग फीडबॅक नक्की द्या हा ताई. नाही तो मसाले द्यायचे आहेत. चालेल चला ताई थँक्यू. तर आता ना आपल्या समोर दीप्ती ताई आहेत. नमस्कार ताई. ताई आपल्याकडनं तुम्ही एकदा सांगू शकता मसाला तुम्ही किती टाइम झाला तुम्ही घेताय तरी पण? चौथी वेळ आहे. पहिले पुण्याला होते. अच्छा अच्छा अच्छा. पहिल्यांदाच इथे गव्हाणला आलो तेव्हा घेतलंय. हां तर हा 1 किलो मसाला ऑर्डर केला आहे. तर मग आता चौथी वेळ आहे, तर मग आपला एकदा फीडबॅक देणार का मसाल्याबद्दल? मसाला कसा आहे आपला? मसाला मस्त, व्हेज असो नॉन व्हेज असो हां काही टेन्शन नाही, म्हणजे दुसरं काय टाकायची गरजच नाही. थँक्यू आता सवय झाली आहे तुमच्या म्हणजे मसाल्याची. थँक्यू आम्ही पण थँक्यू. कुठे म्हणजे हे करायचो घरगुती तुम्ही पण घरगुती, बनवता? अच्छा पण आता ते म्हणजे टेन्शनच नाही राहिलं. अच्छा. म्हणजे आपल्याकडे भेटतंय तर टेन्शनच नाही राहिलं तुम्हाला आता बनवायचा. मग तुमची दोघांची मेहनत खूप म्हणजे आम्ही खूप हे होतो तुम्हाला बघून, म्हणजे रोज अच्छा. बघितलं नाही तर हे नाही होत म्हणजे vlog. थँक्यू सो मच. मग आता आपल्याला जेवढे पण आता युट्यूब फॅमिली बघते त्यांना आपला मसाला एकदा तरी ट्राय करायला पाहिजे का? म्हणजे ज्यांनी घेतला नसेल त्यांनी. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. थँक्यू सो मच. ताईने नाही ते दाखवलंच नाही. ताईने बघा खाऊ पण घेऊन आले सानूसाठी. यात्रेला उद्या परवा गव्हाण. उद्या यात्रा आहे का आपली? अच्छा 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 अच्छा. आम्ही तर भरपूर बिझी असतो, तर टाइम मिळाला तर नक्की येऊ. चला सावकाश जा, आरामात जाऊ ताई. आज ना आम्ही लेट झालो म्हणून जेवण ना बाहेरून आणला. 6 पीस आहे कोळंबीचे बस. कोलंबीच नव्हती, संपली होती. ओके घे तिला कोळंबी सांगू. सानूला कोलंबी माझ्या आवडते. प्लेट द्या ना. अरे वा टाक ना खोसा माझे याच्यात का प्लेट मध्ये प्लेट मध्ये. ते द्या ना प्लेट. ते पण मी रिक्वेस्ट केली दादाला तेव्हा आपल्याला दिली. असं आहे का? म्हणून मी तेव्हा दुसऱ्याला नाही दिला. अच्छा याच्यात काय आणलंय? पापलेट आहे बांगडा आहे माझा आवडता ऑल फेवरेट. बांगडा पोटात दुखत. हम खाते हे बांगडा, तुम खाते हो सुरमई. सगळं मिक्स आणि तू पण खा बाबू. हे पण टेस्ट कर. मिक्स करून खायचं असं नाही करायचं. टेस्टी आहे सनू. टेस्टी आहे. कसं लागते आपल्यासारखं लागतं यो पापलेट. चला जेवा. चला या जेवायला सर्वांनी. कारण आज लेट झाला. परत येताना 10:30 वाजलेले. तर मी विचार केला काय करू, घरी बनवू. तर एवढं नको बनवू, बाहेरून घेऊया आणि आज बाहेरून खाऊया. बघा ना आणि हे मस्त ढाब्यासारखा टेस्ट आहे म्हणून आपण घेतला ना. बघ सांग कसं आहे सुगंध एक नंबर अप्रतिम आलाय. हा आपले व्हिडिओज बघतात ते दादा. छान आहे. छान आहे. मस्त आहे ना. बघा रवा वगैरे काही जण एकदम प्लेन सिम्पल फ्राय केला पण तरी पण टेस्टी लागते. कुठल्याही फिशला बघा रवाची कोटिंग नाही. मस्त आणि तो दादाच करतोय सर्व. मस्त बघा टेस्ट. चला या सर्वांनी जेवायला. जेवण करून घेऊया मस्तपैकी. पहिला मी बांगडा खातो. बांगडा शूट करू नाही घे सर. मी नाही खाणार. छान आहे. अप्रतिम सुरमई मस्त गरम गरम टेस्ट करते. काढू का प्लेट मध्ये? टेस्ट नाही ना. टेस्ट आहे मस्त लागते ना. हो तू काय सांग माझ्यासोबत. तर चला आता आम्ही जेवून या ब्लॉगला एंड करतो आणि मस्तपैकी आता जेवण करून घेतो. कारण आम्ही आज कसं सानूसाठी स्कूल बघायला गेलो. ऍक्च्युली आम्हाला तुर्भे साईडला पण जायचा होता. तुर्भे नाही रबाळे साईडला. रबाले साईड. तर काय झालं लेट झालो. आम्ही ऍडमिशन केला सानूचा. आणि आम्ही जे स्कूल पहिले बघत होतो ना ते LKM स्कूल होता जे नावाखालीचं तुम्हाला माहिती असेल. नेव्ही स्कूल आहे. तर तिकडे आम्ही ट्राय केला पण नाही झाला कारण की ऍडमिशन ऑलरेडी फुल झाले आणि लेट झालो. आणि तो स्कूलला सानूला खूप आवडला होता. जेव्हा ऍडमिशन नाही दिले रडत होती. तिला सांगितलं तू कशाला टेन्शन घेते, मम्मी पप्पा आहे ना, तुला अजून भारी स्कूलमध्ये टाकू आपण.
मस्तपैकी आणि फायनली. तेवढं तर नाहीये कारण त्यांचं एकदम स्ट्रिक्ट आहे. म्हणजे भारी म्हणजे काय माहितीये का तिथं तुम्ही ती म्हणजे जंगल मध्ये आहे कॅम्पस आहे कॅम्पस म्हणजे पुरं म्हणजे Greenery नेचर वगैरे नेचर आहे सगळं. पक्ष्यापेक्षांचा आवाज भारी येत होता ना असं म्हणजे एवढं भारी होतं ना आम्हालाही एकदम म्हणजे मन भरून गेलेलं आम्हाला वाटलेलं की चांगलं झाला पाहिजे पण बोलतात ना ते ठीक आहे नशीब पण नशीब आपल्या पोरीला आपणच समजवणार ना असं हा, म्हणून तर तिला समजलं सांगितलं. तिला पण किती भारी भेटला ना तुला स्कूल स्विमिंग पूल सर्व आवडलं ना आता? ऍक्टिव्हिटी सर्व आहेत त्याच्यामध्ये तू करशील ना आता कराटे study? पुन्हा जे तुला आवड आहे ते सर्व करू शकते तुला जे आवडतं ते कर ठीक आहे स्केटिंग कर स्विमिंग कर. मग नंतर आता आम्हाला येता येता भरपूर टाइम झाला म्हणजे आलो होतो आपण घरी पण नंतर सानूला कसं इथे जायचं एक्झिबिशन मध्ये कधीपासून ते अजून 10 दिवस आहे पण तिला भरपूर दिवस झाले ती आम्हाला बोलते की मला जायचं आम्ही कधी पण येता जाताना ते दिसते ना हा तर आज आम्ही विचार ठीक आहे थोडं जाऊया कारण आता कसं 2 दिवस तिला टाइम मिळणार आहे परत स्कूल स्टार्ट होणार आणि तिथे गेल्यावरती आम्हाला झाला टाइम मग विचार केला की चला जाता जाता जेवण घरी आपल्या बाहेरच घेऊन जाऊया पापलेट पण एकदम भारी best ना? वाटतं, हो. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय.